नमस्कार. नमस्कार. काल माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित होता. अजितदादा पवार यांनी तुम्हालाही दस्ती घालून पक्षामध्ये प्रवेश दिला असल्याची चर्चा चालू आहे. तुम्ही खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे का? मी सर्वप्रथम या ठिकाणी प्रामाणिकपणे खुलासा करतो. प्रथम मी आदरणीय माजी खासदार चिखलीकर साहेबांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल साहेबांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि मी गेल्या 2014 पासून चिखलीकर साहेबांशी जुटलेला कार्यकर्ता आहे आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये सामान्यवाडी तांड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे चिखलीकर साहेबांनी फोन केल्याच्या नंतर कधीही ना आजपर्यंत गोष्ट घडलेली नाही. आणि काल महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर साहेबाचा फोन आल्यावर मी त्यांच्या सोबत जेव्हा ही गोष्ट मला कल्पना नव्हती आणि आपण त्या ठिकाणी मी साहेबासोबत जाणं साहजिकच आहे. फोन केल्याच्या नंतर मी सोबत गेलो, परंतु मी या गोष्टीचा खुलासा या ठिकाणी करतो की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मी सामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा विचारधारेशी जुटलेला कार्यकर्ता आहे. मी हिंदुत्ववादी विचारधारेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोडण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही. परंतु काल राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारांनी जेव्हा ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाची जी जागा आहे महायुतीमध्ये घटक पक्षाला त्या ठिकाणी सुटल्याच्या नंतर वरच्या लेवलला ज्या गोष्टी आता महाराष्ट्रभर होत आहेत ते कुठला उमेदवार कुठे लढवायचं ती मोठी गोष्ट आहे, वरच्या लेवलची गोष्ट आहे. ती कदाचित चिखलीकर साहेबांना या ठिकाणी महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यासाठी वरी चर्चा झाली असेल. परंतु काल या महायुतीमधून तिकीट उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर चिखलीकर साहेब जेव्हा अजितदादांशी त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले त्यावेळेस मी सोबत होतो. जेव्हा पक्षप्रवेश होत होता त्यावेळेस मी बाजूला होतो. आपण स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत असेल, कारण मी विचाराशी बांधलेला कार्यकर्ता आहे. परंतु आवाज दिल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या माणसाला मी ना म्हणू शकलो नाही आणि मी समोर गेलो आणि अजितदादांनी तो रुमाल टाकला. रुमाल गळ्यात टाकल्याने माझी विचारधारा बदलत नाही. मी फार मोठा कार्यकर्ता नाही, परंतु माझ्यावर प्रेम करणारे माझे हितचिंतक असतील त्यांना गैरसमज होऊ नये म्हणून मी आपल्या माध्यमातून हा खुलासा करत आहे. मी भारतीय जनता पार्टीशी जुटलेला कार्यकर्ता आहे. परंतु या मतदारसंघामध्ये जे वाडी तांड्याचे प्रश्न आहेत, समाजाचे जे प्रश्न आहेत, हे जर कोण सोडू शकतो तर ही प्रामाणिक भावना चिखलीकर साहेबच त्या ठिकाणी सोडू शकतात. ही भावना असल्याने मी चिखलीकर साहेबासोबत जुटलेला आहे आणि मला वाडी तांड्याच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त माझी कुठलीही लालसा नाही. आपण जर बघितलं एकंदरीत प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी आजपर्यंत खूप पक्ष बदलले आणि पक्ष बदलण्याच्या नंतर जे कार्यकर्ते जे राजीनामा देत होते ते आज कुठेतरी राजीनामा देताना दिसत नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे ते महायुती सोबत असल्यामुळे राजीनामा देत नाहीत असं मला वाटतं. महायुतीतलाच घटक पक्ष अजितदादा पवार ही घटक पक्ष आहेत. त्यामुळे जे पक्ष सोडून त्या ठिकाणी अजितदादा सोबत राहण्याचा जो ज्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला कदाचित राजीनामे दिले असतील. मी कुठल्याही अशा राजीनामा मी दिलेला नाही आणि मला भारतीय जनता पार्टी सोडण्याची काही प्रश्नच नाही. त्याचं कारण खुलासा असं करतो मी, कारण मला कुठल्याही पदाची आणि अपेक्षा नाही, लालसा नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी मी जुटू शकत नाही. आणि राहिला प्रश्न चिखलीकर साहेबांशी, चिखलीकर साहेबांशी माझे कौटुंबिक नाते आहेत आणि हे कौटुंबिक नाते माझे कायम राहणार आहेत. कारण कौटुंबिक नाते वेगळे, चिखलीकर साहेबांनी प्रेमानं माणसं काही जोडलेले आहेत. त्या प्रेमानं जोडलेल्या माणसापैकी मी आहे. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा जी आहे, आज जरी महायुतीत असले तरी मी हिंदुत्ववादी विचारधारेवर काम करणारा कार्यकर्ता आहे. साहेब पूर्वी शिवसेनेचे आमदार होते, मी साहेबासोबत शिवसेनेत होतो. साहेब भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याच्या नंतर मी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. परंतु मी एक हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता असल्याने मला भारतीय जनता पार्टी सोडायची आणि मला कुठल्या तरी पदाची अपेक्षा आहे अशी मला अजिबात अपेक्षा नाही. मी कुठलीही लालसेसाठी काही गोष्टी बदलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. आणि या मतदारसंघामध्ये
चिखलीकर साहेबाशिवाय पर्याय नाही आणि चिखलीकर साहेब नक्कीच आमदार होणार आहेत. यासाठी माझ्यासारखा सामान्य महायुतीतला कार्यकर्ता हा प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे. कारण या तालुक्यामध्ये चिखलीकर साहेबच या ठिकाणची जी विकास आहेत, वंचित तांडे आहेत, तांड्याचा विकास आहे, समाजाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका फक्त खंबीर नेतृत्व चिखलीकर साहेब आहेत. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही भावना आहे. चिखलीकर साहेब एवढा खंबीर नेता या मतदारसंघात नसल्याने मतदारसंघात खंबीर नेतृत्वात आपण काम करावं ही भावना होत असल्याने त्यांच्या सोबत आजपर्यंत काम केलेलं आहे. चिखलीकर साहेबांनी भाजपला उमेदवारी मतदारसंघ नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, परंतु कदाचित चिखलीकर साहेब जरी काँग्रेस पक्षामध्ये गेले असते तर तुमची भूमिका काय राहिली असती? माझी आज जी भूमिका आहे तीच राहिली असती. चिखलीकर साहेबाशी कौटुंबिक नाते राहतील, परंतु मी भारतीय जनता पार्टी सोडावी अशी कुठलीही माझी इच्छा नाही आणि भविष्यात बी सोडावी अशी माझी इच्छा होत नाही. आपण जर महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर कोणता पक्ष कुण्या पक्षात जाऊन बसेल याची आता काही गॅरंटी राहील नाही. आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे कोणत्या पक्षात कधी राहतील याचा पण काही नियम नाही. भविष्यामध्ये राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं. आज जरी हे महायुतीमध्ये असले अजित पवार आणि भविष्यामध्ये त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर तुमची भूमिका भाजपमध्येच राहण्याची आहे की प्रताप पाटील चिखलीकर? मी भाजपमध्येच राहणारा कार्यकर्ता आहे. भविष्यात चिखलीकर साहेब परत भारतीय जनता पार्टीमध्ये तडजोडीमध्ये त्या ठिकाणी जरी आले तरी मी भारतीय जनता पार्टी सोबतच काम करणारा कार्यकर्ता आहे. चिखलीकर साहेबासोबत प्रेमानं या ठिकाणी मी जुटलेला आहे. त्यासाठी माझी भूमिका स्पष्ट आहे आणि मी भारतीय जनता पार्टी कधीही सोडावी अशी, कारण मी फार सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी समर्पण भावनेनं काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यासाठी राष्ट्र, समाज, धर्मासाठी वेळ देणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला असं पक्ष बदलावं आणि पक्षात मला राजकारणात अशा फार मोठ्या कुठले तरी पद मिळावेत, काय मिळावेत ही भावना नाही. आता तुमच्या माहितीस्तव या ठिकाणी मी सांगतो, संत शिवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून मी समाजामध्ये काम करतोय. भारतीय जनता पार्टीने भरभरून या ठिकाणी समाजासाठी दिलेला आहे आणि एक बंजारा समाजातला सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता भाजप सोडावी ही भावना नाही. पोहरादेवीचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत राहिलेला आहे. पोहरादेवीच्या महाराजाचा आशीर्वाद माझ्यासोबत राहिलेला आहे. त्यामुळे मी आज पोहरादेवीचा विकास भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. समाजासाठी योजना वेगवेगळ्या आणलेल्या आहेत. त्यामुळे माझी अशी काही कुठली भावना होणार नाही. असा काही माझ्या डोक्यामध्ये पक्ष बदलायचा विषय नाही. परंतु काल सोबत मी त्या ठिकाणी असताना मी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर मी बाजूला होतो हे वास्तव आहे. आणि चिखलीकर साहेबाच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या सोबत जाणं तिथं मला गैर वाटलं नाही आणि मी त्या ठिकाणी होतो. आणि चिखलीकर साहेब या मतदारसंघाचे आमदार व्हावेत यासाठी मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे, कारण महायुतीचे ते उमेदवार आहेत. आता भविष्यामध्ये जर आपण बघितलं आता चिखलीकर साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि चिखलीकर साहेबाचे जे पदाधिकारी आणि खांदे समर्थक आहेत ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकाच घरात राहतील असं वाटतं? या गोष्टीवर मी भाष्य करणं उचित नाही. ज्यांना चिखलीकर साहेबांसोबत काम करणारे जे पदाधिकारी आहेत, जे भाजपमध्ये काम करायची ज्यांची इच्छा आहे ते भारतीय जनता पार्टीत काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात ज्यांना काम करायचे ते करतील. परंतु महायुतीचा घटक पक्ष म्हणून मी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करेल. आणि या मतदारसंघाच्या बाहेर जेव्हा समाजाचा प्रश्न आहे, जेव्हा मी समाजाच्या मुवमेंटमध्ये काम करतो, समाजाच्या चळवळीमध्ये काम करतो, त्यासाठी मी प्रदेशाचे नेते असतील, आमचे महाराज असतील, महंत असतील यांच्या संपर्कात नेहमी असतो. त्यासाठी मला राज्यभर आणि देशभर जे नेते काम करतात समाजातले, मी त्यांच्या संपर्कात नेहमी सातत्यानं असतो. कारण मतदारसंघापुरतं मी या ठिकाणी जरी हा कार्यकर्ता म्हणून काम करत असलो तरी राज्यभर मी हिंदुत्ववादी विचारधारेशी जुटलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी माझ्या आयडिओलॉजी किंवा माझी विचारधारा बदलणं मला जमणार नाही आणि मी प्रामाणिक या ठिकाणी आपल्या माध्यमातून खुलासा केलेला आहे.